बाहेर असा धुवाधार पाऊस पडत असताना आत बसून गरम गरम भजी खायची मजा काही वेगळीच. आजच्या या भज्या त्यांचं नाव काय मला माहिती नाही, पण ह्या रानभाजीची बनवलेली कुरकुरीत भजी आहेत. जरा मुंबईच्या बाहेर गेलात की तुम्हाला अशी हिरवीगार झालेली कुरणं दिसतात आणि अनेक रानभाज्या यात उगवलेल्या असतात. मात्र त्या ओळखण्यासाठी, त्यांची नावं कळण्यासाठी आणि कशा वापरायच्या हे कळण्यासाठी जाणकारच पाहिजे. पाणगाव स्टेशनच्या समोर अशीच एक आदिवासी बाई मला एक भाजी घेऊन दिसली. अशी पात्यापात्यासारखी पानं, हिरवीगार, मनाला भुरळ पाडणारी. अर्थातच त्याच्या आत काटे होते हे मला घरी आल्यावर कळलं. ही म्हणूनच निवडताना नायक आहे. जर खालून वर गेलात तर तुम्हाला काटे बोचतील, वरून खालती साधं बोट 2 बोटात फिरवलं की फटाफट पानं ही आपल्या हातात येतात. त्याचे काटेरी भाग बाजूला ठेवा. ही धावरी असते दुर्वांसारखी भाजी, आणि मग तिची पानं धुवून नीट व्यवस्थित चाळत ठेवा पाणी काढून टाकण्यासाठी, आणि तोवर भज्यांची तयारी करा. यासाठी मुगाची डाळ भिजत घालून ठेवली होती. ती उपसली आणि त्याच्यात हिरवी मिरची, जिरं, हळद, हिंग, मीठ, आणि मग ते वाटलं. पहिला वाटण थोडंसं झाल्यानंतर त्याच्यात ही भाजी धुतलेली होती ती वाटली, आणि मग पीठ मिळून येण्यासाठी त्याच्यात चण्याचं पीठ, कांदा, तांदूळाचं पीठ असं हे एकत्र केलं. आणि मग अर्थातच गरम गरम तेलामध्ये नीट तापले खात्री करून घेतल्यानंतर ही अशी कुरकुरीत भजी तयार झाली. अत्यंत पौष्टिक, खायला चांगली, फारसं तेल न पिणारी.